महाविकास आघाडीच्या खासदारांना अमित शहांकडून देण्यात आली भेटीची वेळ। 11:15 वाजता अमित शहा महाविकास आघाडीच्या खासदारांना भेटणार। सीमावाद आणि शिवरायांच्या अवमान प्रकरणी अमित शहांशी होणार चर्चा। या भेटीदरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरनं महाविकास आघाडीचे खासदार करणार चर्चा। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची आणि कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवरती करण्यात आलेल्या दगडफेकीची तक्रार करणार असल्याची माहिती। आज पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातल्या भाजप आणि इतर 2 राज्यांच्या खासदारांसोबत चर्चा। सीमा प्रश्नी महाराष्ट्र आणि कर्नाटक भाजपचे राज्यसभेचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार। शिवरायांच्या अवमानाविषयी संसदेमध्ये बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केला गेला, पण आमचा माईक जरी बंद केला तरी आमच्या भावना आणि आमचा आवाज तुम्ही कदापि बंद करू शकणार नाही, तो कानठळ्या बसवूनच राहील। अमोल कोल्हेंकडून संताप व्यक्त। लांडगे यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा। 11 ते 15 जानेवारी दरम्यान पुण्यात होणार स्पर्धा। शरद पवार मुख्य सल्लागाराच्या भूमिकेत। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला बृजभूषण सिंग उपस्थित राहणार। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेतला वाद मिटल्यानंतर शरद पवार आणि बृजभूषण सिंग एकाच व्यासपीठावर येणार। ठाणे, नवी मुंबई आणि विरारमध्ये म्हाडाची 2000 घरांची सोडत लवकरच। 10 दिवसात निघणार जाहिरात। अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1000, अल्प उत्पन्न गटासाठी 1023 घरं। आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना विमानतळावर किमान 3.5 तास तर देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान किमान 2.5 तास आधी पोहोचावं लागणार। विमान प्रवाशांची होत असलेली गर्दी विचारात घेऊन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या सूचना। मुंबईच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्यामुळे श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये 15% वाढ। हवेतल्या गुणवत्तेचं प्रमाण खराब झाल्यामुळे श्वसनाचे आजार बळावू लागल्याची माहिती। मुंबईतील हवेच्या प्रदूषणाला मेट्रो, कोस्टल रोड तसंच रस्त्यांची कामं जबाबदार नाहीत, तर मुंबईतील रिफायनरी कंपन्यांमुळे प्रदूषणात वाढ। महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं विधान। कोल्हापूर विशाळगडावरील अतिक्रमणावर वन खात्याचा हातोडा। अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस। महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आजपासून जमावबंदी। 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव। 23 डिसेंबरपर्यंत आदेश लागू। छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ 13 तारखेच्या पुणे बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा। दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे शहर पूर्णपणे बंद। बाळासाहेब लांडगे यांचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिव पदाचा राजीनामा। रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी काम पाहणार, तर शरद पवार मुख्य आश्रयदाते म्हणून मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरेंनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या गौरी भिडे यांच्या तक्रारीवरनं मुंबई पोलिसांकडून प्राथमिक चौकशी। राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती, तर भिडे यांच्या याचिकेवर सुनावणी घ्यायची की नाही याचा निकाल कोर्टानं राखून ठेवलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांबाबत भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांविरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा। 17 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या महामोर्चाला विरोधी पक्षांसह महाराष्ट्रप्रेमी संघटनांनी हजर राहावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन। गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत। 12 डिसेंबरला होणार शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी हजर राहणार। गुजरातमध्ये काँग्रेसची वाताहात। आजवरची नीचांकी कामगिरी। काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा झटका। हिमाचलमध्ये 1% कमी अंतरानं भाजपचा पराभव। याआधी इतक्या कमी अंतरात सरकार बदललेलं नाही। पंतप्रधान मोदींचं हिमाचल प्रदेशच्या पराभवावरती भाष्य। गुजरातच्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींवरती विश्वास दाखवला। भाजपनं सर्व विक्रम मोडले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। तर हिमाचल प्रदेश जेपी नड्डांचं राज्य आहे, ते त्यांना टिकवता आलं नाही, याचा कमीपणा का वाटत नाही। निवडणूक निकालावरती अजित पवार यांचं विधान। तर अन्य 6 राज्यात पोटनिवडणुका झाल्या, तिथे भाजपला यश मिळालेलं नाही, तर गुजरात बाहेर भाजपची लाट शिल्लक नाही। नाना पटोलेंचं वक्तव्य। गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातनं पळवलेले उद्योग कारणीभूत, तर गुजरातला मिळालेल्या विजयात महाराष्ट्राचा वाटा। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनंतर आता पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष। देशभरातील 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम।
उद्धव ठाकरेंकडे असलेला टोमणा अस्त्र ब्रह्मास्त्रापेक्षाही मोठं आहे. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव यांना टोला तर अखेर उद्धव ठाकरेंना उद्योगांचं महत्त्व समजू लागलं. फडणवीसांचं प्रत्युत्तर. गुजरातच्या निवडणुकीसाठी जसे प्रकल्प पळवले गेले तसं कर्नाटकच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातली गावं पळवण्याचा प्रयत्न असेल. आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवरती आरोप. मुंबईत G20 परिषदेच्या काही बैठका होणार. प्रशासनाच्या वतीनं मुंबईतील 500 ठिकाणी सौंदर्यीकरणाचं काम सुरू केलं जाणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या कामांना होणार सुरुवात. मुंबई महापालिकेत वर्षानुवर्ष कामं करू न शकलेली माणसं आणि पक्ष आता आमच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात चुका शोधतात. निंदकाचं घर असावं शेजारी या शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचं मंत्रालयासमोर नवं कार्यालय सुरू. शिंदे गटाच्या बाळासाहेब भवन या कार्यालयाचं उद्घाटन. महाराष्ट्र कर्नाटकमधला सीमावाद पुन्हा उफाळून आल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा आधीच प्रलंबित असलेला विस्तार आणखी काही दिवस लांबणीवरती पडण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मुंबई मनपाकडून मागवण्यात आल्यात एकूण 6,000 कोटींच्या 5 निविदा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 3 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमावरनं 4 वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना. 2023 आणि 24 शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याविषयी शासन निर्णय प्रसिद्ध. सीमावादाच्या कर्नाटक बँकेच्या मुद्द्यावरनं शिंदे फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन कर्नाटक बँकेतनं करण्यास मावियाचा विरोध. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन कर्नाटक बँकेतनं करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाल्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. तर सरकारी नोकरदारांच्या पगारासाठी कर्नाटक बँकेचं नाव दिलं गेलं. आम्ही त्याला परवानगी दिली असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. हे धादांत खोटं. अजित पवारांचा फडणवीसांवरती प्रतिआरोप. घाटकोपर इथल्या मनसे पदाधिकारी राजेश सावंत यांनी बेस्टच्या बसला काळं फासलं. बेस्ट बसवरती कर्नाटक राज्याची जाहिरात असल्याच्या निषेधार्थ काळं फासल्याची माहिती. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं आमरण उपोषण अजूनही सुरूच आहे. आज या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. अधिकाऱ्यांची चर्चा होते पण ती समाधानकारक नसल्यानं आंदोलन सुरू राहील अशी माहिती त्यांनी दिली आहे. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आज आणि उद्या यवतमाळच्या दौऱ्यावर आहे. शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह इमारत उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते सहभागी होतील. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा रत्नागिरी दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. अंधारेंच्या भाषणावेळी मनसेचा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा आहे. नागपूर समृद्धी महामार्गाचं 11 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. तर समृद्धी महामार्गावरनं शासनाकडून होर्डिंग्ज लावले जातील. होर्डिंग्जवरती बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो असतील. अवैधरित्या गौण खनिज नेल्याप्रकरणी समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीला 5.5 कोटींचा दंड. मेहकर तहसीलदारांची मोठी कारवाई. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरनं कारवाई केल्याची माहिती. तर समृद्धी महामार्गावरच्या 0 माईल चौकाला आकर्षक विद्युत रोषणाई. विविध रंगी दिव्यांनी परिसर उजळून गेला. देशातील सर्वात मोठा घोडे बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला सुरुवात. 2 दिवसात 140 घोड्यांची विक्री. अमरावती जिल्ह्यातील विमा कंपनीचा भोंगळ कारभार समोर. अमरावतीतल्या केवळ 9 तालुक्यांमध्येच पीक विम्याचा तुटपुंजा परतावा. 5 तालुक्यातले शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतीक्षेत. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीची आवक 50% कमी झाली. पिकांवरती पडलेल्या रोगांमुळे मिरचीच्या पिकात मोठ्या प्रमाणात घट. वातावरणातल्या अचानक झालेल्या बदलांमुळे भंडारा जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी संकटात. सुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरची रोपाला वाढ नाही. परभणी जिल्ह्यात गारठा वाढला. तापमान 6.3 अंशांवर. थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार. धुळे जिल्ह्याचं तापमान 7.5 अंशांवर. थंडीत झालेल्या वाढीमुळे रब्बी पिकांना फायदा. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रूपांतर. चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडच्या राज्यांना बसण्याची शक्यता. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज. कुंभारली घाटात रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे हाल. चिपळूण ते कराड हा मुख्य मार्ग असल्यामुळे खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल न्यायालयात दिलेली हमी पूर्ण न केल्यानं महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस दाखल करणार अवमान याचिका. सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची माहिती. मुंबईकरांच्या लाडक्या डबल डेकरचा 85वा वाढदिवस.
विविध रंगी फुग्यांची सजावट करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा. डल आणि नगीन तलावाच्या काठावरती सुरू असलेल्या हाऊसबोट महोत्सवाचं समापन. सुमारे 900 हाऊसबोट्सचा होता सहभाग. तर पर्यटन विभागाकडून करण्यात आलेलं होतं आयोजन. नागपूर मेट्रोच्या फेज 2 ला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी. नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पालाही केंद्राकडून परवानगी. फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला दिल्या गेलेल्या पुरस्कारासंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केलेली नाही. तर संपूर्ण चौकशीचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरांचे आदेश. वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांनी कंबर कसली. 287 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 5221 उमेदवार रिंगणात. राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूर विधिमंडळावरचा नियोजित मोर्चा रद्द. 17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा एकत्रित मोर्चा होत असल्यामुळे आधीचा मोर्चा रद्द केल्याची माहिती. एसीबीची नोटीस मिळाल्यानंतर राजन साळवी यांच्या समर्थनात आज तहसील कार्यालय लांजा इथे मोर्चाचं आयोजन. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे हजर राहण्याची माहिती. जर सर्व नागरिक स्वयंसेवकांसारखे काम करू लागले तर संघाचं नावही हटून जाईल, कारण संघाला नावाचा मोह नाही. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य. अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरती हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांचं उच्च न्यायालयात आव्हान. यवतमाळमध्ये संकटमोचन मार्गावरती एका टोळीकडनं वाहनाला आग. तर गुंडांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरखेड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला. 15 दिवसानंतरही ओळख पटत नसल्यानं पोलिसांचा तपास सुरू. अमरावतीमधल्या अंजनगाव सुरजीत पुन्हा गावठी पिस्तुलासह 6 जिवंत काडतूस जप्त. आरोपी सोनूसह नसीर खानला पोलिसांकडून अटक. बीडच्या चकलांबा गावातल्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद कार्यालयावरती भव्य मोर्चा. माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी. तर गेल्या 24 वर्षांपासून शिक्षकांच्या 11 जागा रिक्त. कल्याणमध्ये प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदारीच्या तावडीतनं 2 माकडांची सुटका. माकडांना वन खात्याच्या ताब्यात सोपवलं तर वैद्यकीय उपचार करून माकडांना नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार. सोलापूर महानगरपालिकेचा मिळकत कर चुकवल्याप्रकरणी कारवाई. शहरातील 3 शिक्षण संस्था सील. तर सुमारे 2 कोटींची कर वसुली करण्यात आल्याची उपआयुक्त विद्या पोळ यांची माहिती. डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी वधारला. प्रति डॉलर रुपयाची किंमत 82 रुपये 38 पैसे. आरबीआयकडनं पॉलिसी रेपो दर वाढवण्याची शक्यता. हा दर 6.5% वाढू शकतो. कोटक बँकेचे निर्देशक उदय कोटक यांचं वक्तव्य. बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण. बैलगाडा शर्यतीविषयी अंतिम निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला. नांदेडच्या बिलोलीतील माचनूरमध्ये खंडोबाची यात्रा. खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी. गेल्या काही दिवसांपासून बंद झालेली कोल्हापूर ते बेंगलोर या मार्गावरची विमान सेवा 13 जानेवारी 2023 पासून पुन्हा एकदा सुरू होणार. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश. राज्यभरातनं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असलेल्या ऊसतोड कामगारांना आता ज्या गावात स्थलांतर करतील त्याच गावात रेशन उपलब्ध होणार. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपी आफताबला आज न्यायालयात हजर केलं जाईल. तर दिल्ली पोलिसांकडून आफताबला विशेष सुरक्षा पुरवण्याचे आदेश. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. दुपारी 12:15 वाजता सागर बंगल्यावरती भेट आयोजित. दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर आज तिचे वडील विकास वालकर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या वीज उद्योगाच्या खासगीकरणाला विरोध. वीज कंपन्यांमधले कर्मचारी आणि अधिकारी बेमुदत संपावरती जाणार. तर राज्यभरातील वेगवेगळ्या 30 संघटनांचा संपाला पाठिंबा. राज्य सरकार गृह विभागात भरती प्रक्रियांमध्ये तृतीयपंथीयांना स्थान दिलं जाणार की नाही याबाबत महाधिवक्ता आज राज्य सरकारची अंतिम भूमिका उच्च न्यायालयात मांडणार. आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आणि आरोग्य अधिकाऱ्यांची पदं रिक्त. ही पदं लवकरच भरली जाणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी तामिळनाडूमध्ये लावला पालीच्या नव्या प्रजातींचा शोध. तेजस ठाकरेंच्या वाईल्ड लाईफ फाउंडेशनकडनं शोधल्या गेल्यात 5 नवीन प्रजाती. भारतीय रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई मेट्रो कारशेडसाठी 49 झाडं तोडण्याविरोधात आदिवासी मालकाची सर्वोच्च न्यायालयात धाव.
भारतातली मोठी अन्न वितरण कंपनी स्विगी 250 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकणार. व्यवसायातल्या बंदीमुळे करणार कर्मचाऱ्यांची कपात. देशाच्या 50 शहरांमध्ये 5G दूरसंचार सेवा सुरू झाल्याची माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. एलॉन मस्कनं गमावला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान. लुई विटॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अलॉट यांनी घेतली मस्क यांची जागा. यूपीआय पेमेंट आणखी सुलभ करण्यासाठी आरबीआयकडनं सिंगल ब्लॉक आणि मल्टिपल डिबेट सुविधा उपलब्ध होणार. सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर बॉलिवूडचा आयकॉनिक सिनेमा मेट्रो इन लाईफचा सिक्वेल मेट्रो इन दिनो या सिनेमात एकत्र दिसणार. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार अवतार द वे ऑफ वॉटर या सिनेमानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भारतात केली सर्वाधिक कमाई. रिलीजपूर्वीच मोडला डॉक्टर स्ट्रेंज 2 या सिनेमाचा रेकॉर्ड. ओटीटी प्लॅटफॉर्मवर यंदा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमधनं काम करत प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर. कार्तिक आर्यन, कुणाल खेमूसह अन्य कलाकारांचा ओटीटीवरती धुमाकूळ. सिंघम अगेनमध्ये दीपिका पदुकोण दिसणार लेडी सिंघमच्या भूमिकेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीची माहिती. रस्त्यावरनं प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी बंधनकारक असलेल्या हेल्मेटमध्येही आता एअरबॅग्स मिळणार. यामुळे चालकाला प्रवास करताना मिळेल अधिक सुरक्षितता. 2023च्या ऑटो एक्स्पोमध्ये अँपियरची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार. तर स्कूटरच्या आधुनिक फीचर्समुळे बाईक प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. मारुती सुझुकी अल्टोवरती 52,000 तर सुझुकी सेलेरियोवरती मिळणार 45,000 रुपयांची सूट. तर कारच्या मॉडेल आणि व्हेरियंटनुसार किमतीत वाढ होईल असं कंपनीचं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.